नमस्कार. माझे नाव कुमारी भाग्यश्री स्नेहा सुनील ताठरे. मी तालुका चिपळूण, जिल्हा रत्नागिरी, महाराष्ट्र राज्याची रहिवासी असून भारतीय संविधान दिनाच्या अमृत महोत्सव वर्षपूर्तीनिमित्त राष्ट्रीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेमध्ये सहभागी होताना मला विशेष आनंद होत आहे. आज मी भारतीय संविधान आणि आजची परिस्थिती या विषयावर बोलणार आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. परंतु केवळ स्वातंत्र्य मिळणे पुरेसे नव्हते. देशाची वाटचाल न्याय, समानता आणि लोकशाहीच्या तत्वावर व्हावी यासाठी स्वतःचे संविधान आवश्यक होते. भारत स्वतंत्र झाला, पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही देशासमोर एक मोठा प्रश्न होता. इतक्या विविधतेने नटलेल्या भारताला एकत्र कोण बांधून ठेवणार? कोण देणार प्रत्येक नागरिकाला समान न्याय? भाषा वेगळ्या, धर्म वेगळे, संस्कृती वेगळ्या, परंपरा वेगळ्या, प्रदेश वेगळे. म्हणून संविधान सभेने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मसुदा समितीच्या अध्यक्षपदी निवड केली. त्यांच्या कुशल नेतृत्वाखाली 2 वर्षे 11 महिने आणि 18 दिवसांच्या अथक परिश्रमानंतर भारतीय संविधान तयार झाले. 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान स्वीकारण्यात आले आणि 26 जानेवारी 1950 रोजी ते संपूर्ण देशात लागू झाले. पण त्या दिवशी फक्त एक कायदा लागू झाला नव्हता, त्या दिवशी एका नव्या भारताचा जन्म झाला होता. असा भारत जिथे राजाची नाही तर कायद्याची सत्ता असेल, जिथे माणसाची ओळख त्याच्या जातीने नाही तर त्याच्या माणुसकीने होईल, जिथे प्रत्येकाला स्वप्न पाहण्याचा अधिकार असेल आणि ती स्वप्ने पूर्ण करण्याचाही समान अधिकार असेल. संविधान म्हणजे केवळ 470 कलमे, 25 भाग आणि 12 अनुसूच्या नाहीत. संविधान म्हणजे एका सामान्य माणसाच्या डोळ्यातील न्यायाची आशा आहे, एका गरिबाच्या मनातील समानतेची अपेक्षा आहे, एका तरुणाच्या स्वप्नातील विकसित भारताचा पाया आहे. संविधान हे केवळ पुस्तक नाही तर तो राष्ट्राचा आत्मा आहे. प्रत्येक नागरिकाला समानतेने जगण्याचा अधिकार देते, तो न्यायाचा पाया आहे संविधान. प्रत्येक नागरिकाला जबाबदारीची जाणीव करून देते, ती कर्तव्याची शिकवण आहे संविधान. एका गरीबाला न्यायालयाच्या दारापर्यंत पोहोचण्याचा अधिकार देते, ती शक्ती आहे संविधान. एका मुलीला निर्भयपणे शिक्षण घेण्याचे स्वप्न दाखवतो, तो विश्वास आहे संविधान. तू कोणत्याही जातीचा, धर्माचा, भाषेचा किंवा प्रदेशाचा असलास तरी या देशात तुझे स्थान समान आहे, ती आशा आहे संविधान. भारतीय संविधान हा केवळ कायद्यांचा संग्रह नाही, तो एका शेतकऱ्याच्या कष्टाचा सन्मान आहे, एका सैनिकाच्या बलिदानाची शपथ आहे, एका विद्यार्थ्याच्या स्वप्नांचा विश्वास आहे आणि एका सामान्य नागरिकाच्या न्यायाची आशा आहे. आपण अनेकदा म्हणतो माझा भारत महान, पण आपला भारत महान कशामुळे आहे? आपला भारत महान आहे कारण येथे प्रत्येक माणसाची किंमत त्याच्या जन्मावरून नाही तर संविधानाने दिलेल्या समान अधिकारांवर ठरते. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिताना केवळ कायदे लिहिले नाहीत, तर त्यांनी भारताच्या भविष्याचा आराखडा लिहिला होता आणि एक स्पष्ट इशाराही दिला होता. संविधान कितीही चांगले असले तरी ते चालवणारी माणसे जर चांगली नसतील तर ते अपयशी ठरेल. आज 75 वर्षानंतर आपण स्वतःला एक प्रश्न विचारला पाहिजे. आपण संविधान फक्त 26 जानेवारी आणि 26 नोव्हेंबरलाच आठवतो का? की ते आपल्या रोजच्या जीवनातही उतरवतो? आपण संविधान फक्त वाचतो आहोत की संविधान जगतो आहोत? हा प्रश्न फक्त सरकारला नाही, हा प्रश्न फक्त न्याय व्यवस्थेला नाही, तर तो प्रत्येक भारतीयाला आहे. तो प्रश्न मलाही आहे आणि तुम्हालाही आहे. कारण संविधानाचे भविष्य संसदेत जितके ठरते तितकेच ते सामान्य नागरिकाच्या वर्तनातूनही ठरते. म्हणून भारतीय संविधानाने केवळ आपल्याला अधिकारच दिले नाहीत, तर जगण्याची दिशा देणारी 4 महान मूल्येही दिली आहेत. न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही भारताच्या लोकशाहीचे 4 मजबूत स्तंभ आहेत. आज आपण स्वतःला एक प्रश्न विचारूया, या 4 मूल्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात किती आदर केला जातो? आज आपल्या समाजात अन्याय पूर्णपणे संपला आहे का? भेदभाव पूर्णपणे नाहीसा झाला आहे का? स्त्रिया खऱ्या अर्थाने सुरक्षित आहेत का? भ्रष्टाचाराची प्रकरणे कमी झाली आहेत का? या सर्व प्रश्नांची उत्तरे जर आपण मनापासून शोधली तर कदाचित अनेक ठिकाणी उत्तर नाही असेल. मग या समस्या संविधानाच्या आहेत का? या संविधानाचा काही दोष आहे का? दोष संविधानाचा नाही तर संविधानापासून दूर गेलेल्या आपल्या विचारांचा आहे. दोष संविधानाचा नाही तर संविधानातील मूल्ये न पाळणाऱ्या आपल्या वागणुकीच्या आहेत. संविधान आपल्याला योग्य दिशा दाखवतं,
पण त्या दिशेने चालायचं की नाही हा निर्णय शेवटी आपलाच असतो. आज भारत वेगाने प्रगती करत आहे. चंद्रावर पोहोचणारा भारत, डिजिटल क्रांती घडवणारा भारत, विज्ञानात प्रगती करणारा भारत, जगातील 5व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असणारा भारत आणि जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला भारत. हे ऐकताना आपल्याला अभिमान वाटतो आणि तो सर्वांना वाटलाच पाहिजे. पण आज तंत्रज्ञानाने जग जवळ आले आहे, पण माणसे मात्र एकमेकांपासून दूर जात आहेत. आपल्या हातात स्मार्टफोन आले आहेत. जगभरातील माहिती एका क्षणात मिळते, पण खोट्या बातम्या, अफवा आणि द्वेष पसरवणारे संदेश पाठवण्याचे स्वातंत्र्य संविधानाने दिलेले नाही. संविधानाने आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेले आहे, पण आवाज असणं आणि आवाजाचा योग्य वापर करणं यात खूप मोठा फरक आहे. आज प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. प्रत्येकाला आपले मत मांडण्याचे मुक्त व्यासपीठ मिळाले आहे. पण मत मांडताना इतरांचा सन्मान आणि सत्याची जाणीवही तितकीच महत्त्वाची आहे. कारण मतं वेगळी असू शकतात, पण मनं वेगळी होता कामा नये. पण आज सोशल मीडियावर कधी कधी स्वातंत्र्याऐवजी बेजबाबदारपणा दिसतो. अशा वेळी संविधानातील बंधुता हा शब्द आपल्याला पुन्हा पुन्हा हाक मारतो. आपल्या सर्वांना एकत्र जोडून ठेवण्याची पुन्हा पुन्हा आठवण करून देतो. लोकशाही म्हणजे वेगवेगळ्या मतांचा आदर. लोकशाही म्हणजे विरोधकांचा द्वेष नव्हे. आपल्याला मत मांडण्याचा अधिकार आहे, पण दुसऱ्याचा अपमान करण्याचा अधिकार नाही. टीका करण्याचा अधिकार आहे, पण समाजात फूट पाडण्याचा अधिकार नाही. संविधानाने आपल्याला फक्त अधिकारच दिले नाहीत, तर त्या अधिकारांचा जबाबदारीने वापर करण्याची जाणीवही करून दिलेली आहे. आज आपण अनेकदा म्हणतो, मला माझे अधिकार मिळाले पाहिजेत. अगदी बरोबर आहे, अधिकार मिळायलाच पाहिजेत, कारण ते संविधानाने दिलेले आहे. पण ज्या नागरिकाला स्वतःचे अधिकारच माहीत नाही, तो अन्यायाविरुद्ध उभा राहू शकत नाही. आणि ज्याला स्वतःची कर्तव्ये माहीत नाही, तो देशाच्या प्रगतीत आपला वाटा उचलू शकत नाही. कारण कर्तव्याशिवाय अधिकार अपूर्ण आहेत आणि अधिकारांशिवाय लोकशाही अपूर्ण आहे. म्हणूनच आता आपल्याला स्वतःकडे पाहण्याची वेळ आली आहे. आज आपण आपल्या अधिकारांबद्दल खूप बोलतो. मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य हवं, मला शिक्षणाचा अधिकार हवा, मला समान संधी हवी, मला समान न्याय हवा. हे सर्व योग्य आहे, पण आपण कधी स्वतःला विचारतो का, या अधिकारांसाठी मी माझी कर्तव्यही तेवढ्याच प्रामाणिकपणे पार पाडतो का? माझं संविधानाप्रती काय कर्तव्य आहे? जर या प्रश्नाचं उत्तर मनापासून शोधलं तर संविधान आपल्याला वेगळं काही सांगत नाही, ते फक्त आपल्याला चांगला नागरिक बनायला शिकवतं. म्हणून संविधान आपल्याला सांगतं, देशाचा तिरंगा आणि राष्ट्रगीताचा सन्मान करा, पर्यावरणाचं रक्षण करा, स्त्रियांचा आदर करा, सार्वजनिक संपत्तीचं रक्षण करा, वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारा. ही केवळ पुस्तकात दिलेली कर्तव्याची वाक्ये नाहीत, ही प्रत्येक जबाबदार भारतीयाची ओळख आहे. आणि ही कर्तव्य आपण मनापासून पाळली तर संविधानाचे स्वप्ने पूर्ण होतील. आज आपण विकसित भारत 2047चे स्वप्न पाहत आहोत. पण विकसित भारत म्हणजे फक्त मोठे रस्ते, उंच इमारती, अधिक आधुनिक तंत्रज्ञान नव्हे, तर खऱ्या अर्थाने तोच देश विकसित होतो जिथे प्रत्येक नागरिक सुरक्षित असतो, प्रत्येक मुलाला शिक्षण मिळते, प्रत्येक महिलेला सन्मान मिळतो, प्रत्येक नागरिकाला न्याय मिळतो आणि प्रत्येक व्यक्तीला समान संधी मिळते. आणि हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा संविधानातील आपण न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांचे प्रामाणिकपणे पालन करू. कारण संविधानाची खरी ताकद त्याच्या शब्दात नसते, तर त्या शब्दानुसार जगणाऱ्या नागरिकांमध्ये असते. जर ही मूल्ये आपल्या वागण्यात उतरली तर विकसित भारताचे स्वप्न हे फक्त स्वप्न राहणार नाही, तर ते वास्तव बनेल. भारताला विकसित बनवण्याची जबाबदारी फक्त सरकारची नाही, ती प्रत्येक नागरिकाची आहे. ती माझी आहे आणि तुमची आहे. महात्मा गांधी म्हणाले होते, जगात पाहायचा असेल तो बदल प्रथम स्वतःमध्ये घडवा. आज आपणही संविधानातील बदल इतरांकडून अपेक्षांपेक्षा सुरुवात स्वतःपासून करूया. कायद्याचा आदर करूया, मतभेदांचा आदर करूया, विविधतेचा स्वीकार करूया आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भारतीय असल्याचा अभिमान बाळगूया. डॉक्टर APJ अब्दुल कलाम म्हणायचे, स्वप्न ते नसते जे झोपेत दिसते, स्वप्न ते असते जे तुम्हाला झोपू देत नाही. आज विकसित भारताचे स्वप्न आपल्याला झोपू देऊ नये, ते स्वप्न आपल्याला जागं ठेवायला हवं. आजची परिस्थिती आपल्याला एकच संदेश देते, संविधान बदलण्याची गरज नाही, संविधान समजून घेण्याची गरज आहे. संविधान सुधारण्याची गरज नाही, स्वतःला सुधारण्याची गरज आहे. संविधान हा फक्त न्यायालयाचा विषय नाही, तो प्रत्येक घराचा विषय आहे, प्रत्येक तरुणाच्या भविष्याचा विषय आहे आणि प्रत्येक भारतीयाच्या जबाबदारीचा विषय आहे.
आजचा तरुण आर्टिफिशियल इंटेलिजन्स शिकतो, पण त्याने कॉन्स्टिट्यूशनल इंटेलिजन्स सुद्धा विकसित केलं पाहिजे. कारण आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपल्याला यशस्वी बनवू शकते, पण कॉन्स्टिट्यूशनल इंटेलिजन्स आपल्याला जबाबदार नागरिक बनवते. आपण संविधान वाचलं पाहिजे, पण त्याहूनही महत्त्वाचं आहे आपण संविधान जगलं पाहिजे. आपण वाहतुकीचे जेव्हा आपण नियम पाळतो, जेव्हा आपण पर्यावरण जपतो, जेव्हा आपण दुसऱ्याच्या मताचा आदर करतो, जेव्हा आपण जात धर्म भाषा या पलीकडे जाऊन माणूस म्हणून वागतो, तेव्हा आपण संविधान जगत असतो. आपण संविधानाचा सन्मान फक्त संविधान देणे करू नये, तो आपल्या प्रत्येक कृतीमधून दिसला पाहिजे. विचार बदलले तर माणूस बदलेल, माणूस बदलला तर समाज बदलेल, समाज बदलला तर राष्ट्र बदलेल आणि राष्ट्र बदलले तर जग भारताकडे केवळ लोकसंख्येमुळे नाही तर लोकशाहीच्या संस्कारामुळे आणि संविधानातील मूल्यामुळे पाहिल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, संविधानाचे रक्षण न्यायालय करतील, सरकार करेल, पण संविधानाला जिवंत ठेवण्याचे काम प्रत्येक भारतीय नागरिक करेल. चला, आज येथून जाताना एक संकल्प करूया. फक्त अधिकार मागणारे नागरिक नव्हे तर कर्तव्य पाळणारे नागरिक बनूया. फक्त संविधान वाचणारे नागरिक नव्हे तर संविधान जगणारे नागरिक बनूया. कारण राष्ट्र महान संविधानामुळे होत नाही, राष्ट्र महान होते त्या संविधानानुसार जगणाऱ्या नागरिकांमुळे. याच आशावादी विश्वासासह मी माझे शब्द येथे थांबवते. जय हिंद, जय संविधान.